नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या मोगऱ्याचं झाड दाखवत आहे. आणि हे मी कटिंग पासून लावलेलं होतं. माझ्याकडे बरेचसे झाडं आहेत मोगऱ्याचे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे झाडं आहेत. तर सर्वच नाही दाखवणार. हे गेटच्या बाहेर दोन्ही ठिकाणी हे झाड आहे. तर याची मी काय काळजी घेते ते सांगणार आहे. तर जे बाहेरील झाड आहे ते जमिनीमध्ये आहे आणि त्याला फक्त पाणी दिलं जातं. याला कुठलंही खत वगैरे दिलं जात नाहीये. आणि ह्याच्या मुळ्या सुद्धा उघड्याच आहेत बऱ्यापैकी. तरी पण हे झाड व्यवस्थित आहे. खूप गरमी आहे तरी पण हे झाड खूप छान आहे, हिरवगार आहे आणि याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. जर याची काळजी घेतली, खत पाणी दिलं व्यवस्थित, तर याला खूप कळ्या आणि फुलं येतात. एका टायमाला भरपूर अशी फुलं येतील. पण ते जमिनीत असल्यामुळं आणि बाहेर असल्यामुळं मी त्याची तेवढी काळजी घेऊ शकत नाही. कारण आपण बाहेर लावलेले जी झाडं असतात ना, ते कोणी पण त्याचे फुलं तोडून नेतं. मी जर कोणी नेली तरी मला काही प्रॉब्लेम नसतो. फक्त मला जेव्हा मला शूट करायचं असतं तुम्हाला दाखवण्यासाठी, मग मला ते फुलं हवे असतात. पण जर चुकून नेले तर आपण काही करू शकत नाही. पण होतं काय की आपल्याला थोडं लक्ष ठेवूनच ते शूटिंग करावं लागतं. मग मी जरा सकाळी सकाळी लवकर उठून त्याची काळजी घेते, कोणी फुलं नेऊ नये म्हणून. तर हे दुसऱ्या बाजूला हे झाड आहे आणि हे सुद्धा लावून बरेच दिवस, 1-2 वर्ष तरी झालेले असतील. त्याला सुद्धा कळ्या आणि फुलं आलेली आहेत. तर हे एक पिवळ्या फुलांचं झाड आहे. खूप मोठं झाड होतं हे सुद्धा, खालून सुद्धा त्याचं खोड मोठं होतं. हे दुसऱ्या दिवशी हे फुलं उमललेली आहेत. पहिल्या दिवशी मी फक्त तुम्हाला कळ्या दाखवलेल्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी फुलं उमललेली आहेत. खूप छान सुगंध आहे याचा. आणि ह्या झाडाची तुम्ही कटिंग लावू शकता आणि एकदा कटिंग लावली की तुम्ही वर्षानुवर्ष ती कटिंग मरणार नाहीये. अख्खं असं एक कटिंग लावली की असं झाड झालेलं आहे. हे पहा, याला खालून फुटवे फुटतात आणि याला मरण नाहीये. तुम्ही अगदी 10 वर्ष जरी हे झाड राहिलं ठेवलं तरी पण ते राहील. जेव्हा तुम्ही उपटून बाहेर काढाल तेव्हाच ते झाड तुमचं मरू शकतं. आणि खाली खोलवर जरी कटिंग गेली तरी 1-2-3 वर्षांनी ते कटिंग वरती येते. इतकं म्हणजे हे झाड काळजी नाही घेतली तरी इतकं हे वाढीला व्यवस्थित आहे. फक्त याला फुलं येताना वर्षातून एकदा, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात येतात आणि खूप फुलं येतात. सुगंध पण खूप छान असतो. तर लावलं तर नक्कीच तुम्हाला हा अनुभव येईल. आणि तसंच हे बादलीमध्ये सुद्धा 2 प्रकारचे मोगऱ्याचे झाडं आहेत. हे असा एक आहे आणि असा एक आहे. तर याची काळजी घ्यावी लागते. याला व्यवस्थित खत पाणी द्यावं लागतं. तर मी खत देते म्हणजे मी किचन मधील कचरा प्रत्येक बादलीमध्ये जिरवत असते, पालापाचोळा वगैरे टाकत असते. तर दुसरं मी कुठलं याच्यासाठी खत वापरत नाहीये. तर माझ्याकडे कुंद्याचं पण झाड असंच आहे, पण त्याला खूप फुलं येतात. तर तो एक किचन मधील कचऱ्याचा तो एक खूप फायदा होतो. खूप फुलं येतात. मी तुम्हाला आता पण थोडंसं दाखवते. आता सुद्धा दुसरा बहर चालू झालेला आहे त्या फुलांचा. तर हा गेल्या महिन्यात सुद्धा उमलला होता मोगरा आणि आता सुद्धा फुललेला आहे. एका महिन्यानंतर पुन्हा फुललेला आहे. खूप साऱ्या कळ्या आणि फुलं आलेली आहेत. याच्यामध्ये मी किचनचाच कचरा जिरवत असते. इतर कुठलंही खत याच्यामध्ये मी टाकत नाहीये. तर आता तुम्ही म्हणाल सारखं सारखंच दाखवता, पण हे मोगऱ्यासारखीच याची सुद्धा फुलं असतात. कुंदा, जाई जुई मोगऱ्याची व्हाईट कलरची आणि सुगंधित फुलं असतात आणि हे उन्हाळ्यामध्येच येतात. तर त्याच्याबरोबर ही सुद्धा फुलं उमलतात आणि हे सुद्धा सुगंधित आहेत. याची सुद्धा तुम्ही कटिंग लावू शकता. हे सुद्धा मोगऱ्यासारखंच आहे. एक कटिंग लावली तरी भरपूर असं झुडपासारखंच होतं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. याला किचन मधील कचरा दिलेला असतो आणि त्याच्यावरच याची ही एवढी फुलं तयार झालेली असतात. तर महिन्याभरापूर्वी पण मी तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवलेला आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. खूप सारी फुलं भरपूर अशी प्रमाणात आलेली ते तुम्ही पाहिलेलीच आहे. तर जे बाहेरील मोगऱ्याचं रोप आहे त्याला मी कुठलंही खत देत नाहीये, कारण मला
बाहेर जाऊन कुठलं खत देता येत नाहीये. कुंडीमधील झाडांना खत द्यावंच लागतं, नाही तर ते मरून जातील. पण जमिनीमध्ये जे झाड आहे त्याच्यामुळे त्याची तेवढी काळजी नाही घेतली तरी चालते. फक्त फुलांचं प्रमाण कमी असतं. पण होतं काय, बाहेर असल्यामुळे सर्व लोक पूजेसाठी कशासाठी पण ते फुलं तोडून नेतात. पण मी ते असावं झाड म्हणून ठेवलेलं आहे. तर कुंडीमध्ये असं मी बादलीमध्ये लावलेलं आहे, ते तुम्हाला पण मी दाखवलेलंच आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही मोगऱ्याची सुद्धा काळजी घेऊ शकता. मोगऱ्याला सुद्धा खूप सारे फुलं येऊ शकतात आणि मोगऱ्याचे फुलं तुम्हाला डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी पाण्यामध्ये बुडवून तुम्ही थंडगार फुलं डोळ्यावर ठेवली तर तुमचा थकवा निघून जातो आणि सोबतच तुम्हाला सुगंधाने सुद्धा फ्रेश होतं. तर अशा प्रकारे मी तो पण उपयोग करते. तुम्ही गजरे पण करू शकता, हार गजरे, किंवा देवपूजेसाठी सुद्धा ही फुलं वापरू शकता. त्याच्यापासून अत्तर सुद्धा तयार केलं जातं. पण आपल्याकडे तसं काही आपण करणार नाही. पण आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतोय आणि सुगंधाने आपलं मन चांगलं राहते, हे महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा, कारण नवीन लोकांना माहित नसतं आणि त्यामुळे तुम्ही पाठवलं तर त्यांना ती माहिती पोहोचते. तर तुमच्या बरोबर सर्वांचाच फायदा होतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.